नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये अत्यंत दिलासादायक व आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरणाकडे वळतो आहे, कारण थोडा व्हिडिओ मोठा होणार आहे याची मला जाणीव आहे। करिता आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत कोणताही भाग न वगळता सर्वच व्हिडिओ अवश्य पहा, कारण यातील माहिती अतिशय कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे। करिता आपण या संदर्भात या व्हिडिओचे स्पष्टीकरण करत आहोत। बातमी आहे मित्रांनो, ब्रेकिंग न्यूज, सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात बंपर वाढ व लॉटरी, दिनांक 2 मे 2025। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत। आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज, सर्व कर्मचाऱ्यांच्या पगार संदर्भात आनंदाची बातमी। काय आहे या बातमीत? कर्मचाऱ्यांची बंपर वाढ कशी होणार आहे, कर्मचाऱ्यांना पगार संदर्भात कशा प्रकारची लॉटरी लागणार आहे, या सर्व प्रश्नांचे उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक पहा। चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। त्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला पाहूया संपूर्ण या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। राज्य कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी खुशखबर समोर येत आहे, ती म्हणजे 7व्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन त्रुटी लागू केली जाणार आहे। वेतन त्रुटी 7व्या वेतन आयोगामध्ये अनेक पदाच्या वेतन श्रेणीमध्ये त्रुटी आढळून आल्या होत्या आणि असे अधिकारी आणि कर्मचारी आपल्याला योग्य प्रकारचा न्याय मिळावा याकरिता न्यायालयामध्ये धाव घेतली होती। न्यायालयामध्ये या वेतन त्रुटी बाबत असणाऱ्या पदांच्या मोठ्या प्रमाणात याचिका सादर झाल्याने न्यायालयाने राज्य सरकारला दिलेल्या निर्देशनानुसार वेतन त्रुटी समितीचे गठन करून सदर वेतन त्रुटी असणाऱ्या पदांचा अभ्यास करून सुधारित वेतन श्रेणीची शिफारस राज्य सरकारला करण्यात आली आहे। सदर शिफारसीस राज्य सरकारच्या मंजुरीनंतर 7व्या वेतन आयोगातील त्रुटी असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सुधारित वेतन श्रेणीचा लाभ मंजूर करण्यात येणार आहे आणि 8व्या वेतन आयोगाच्या संदर्भामध्ये सन 2026 पासून 8वा वेतन आयोग लागू होणार असल्याने त्या अगोदर 7व्या वेतन आयोगातील त्रुटीचे निराकरण होणे आवश्यक केले जाणार आहे। कारण काय, 7व्या वेतन आयोगाचे त्रुटी दूर केल्याशिवाय 8व्या वेतन आयोगात दुरुस्ती होणार नाही। याकरता सरकारच्या हालचाली जोरात सुरू आहे। वेतन निवारण समितीचा अहवाल कधी मंजूर? तर वेतन निवारण समितीचा अहवाल 8व्या वेतन आयोगापूर्वी म्हणजे माहे डिसेंबर 2025 पूर्वीच मंजूर केली जाईल, कारण दिनांक 1/1/2026 नंतर 8वा वेतन आयोग लागू होईल आणि लागू झाला आणि त्रुटी जर दुरुस्त केल्या नाहीत तर 8व्या वेतन आयोगातही सुद्धा तशाच राहून जाईल व त्या अनुषंगाने राज्य कर्मचाऱ्यांच्या त्रुटी निवारण करण्याच्या साठी वर्षाचा अखेर पर्यंतचा हा प्रयत्न असणार आहे आणि होणार आहे। वेतनात बंपर वाढ होण्यासाठी आवश्यक हे कर्मचाऱ्यांना आता करावे लागणार आहे। एप्रिल 2026 मध्ये सेवानिवृत्त होत असाल तुम्ही तर ही बातमी आपणासाठी अत्यंत महत्त्वाची आहे आणि बंपर पगारासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। अनेक वर्षे शासकीय आणि निमशासकीय सेवा केल्यानंतर निवृत्त होण्यासाठी मुदत येऊन ठेपते। निवृत्ती दिनांकापासून सर्व ते सेवानिवृत्तीपर्यंत आवश्यक कागदपत्र पूर्ण सोयीस्कर करणे अनिवार्य असते, तेव्हाच पुढे पेन्शन व अन्य लाभ पदरात पडतात। तसेच निवृत्तीपूर्वी अपेक्षित प्रशिक्षण व आवश्यक तरतुदी मार्गी लावणे पण अपेक्षित असते। आता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे तर्फे या अनुषंगाने एक अत्यंत महत्त्वाचा बातमी दिली आहे आणि ही बातमी सहज महत्त्वाची आहे। माहे एप्रिल 2026 मध्ये निवृत्त होणाऱ्या मुख्याध्यापक आणि शिक्षक यांना ही सूचना दिली आहे। संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत एप्रिल मे 2025 या कालावधीत वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण
आयोजित केले जात आहे। या प्रशिक्षणासाठी सध्या ऑनलाईन नाव नोंदणी करण्याची प्रक्रिया 21 एप्रिल पासून सुरू करण्यात आली आहे। या नाव नोंदणी प्रक्रियेत 30 एप्रिल 2025 पर्यंत 12 वर्षे सेवा पूर्ण अर्धकारी सेवा पूर्ण झाली असेल अथवा 24 वर्षे सेवा पूर्ण झाली असेल तर शिक्षक व मुख्याध्यापक यांनी नोंदणी करू शकतात। मात्र एक बाब पुढे आली आहे। राज्यात काही शिक्षक आणि मुख्याध्यापक हे 30 एप्रिल 2025 ते 30 एप्रिल 2026 या कालावधीत 24 वर्ष सेवा पूर्ण करीत आहे आणि त्यांचा सेवानिवृत्तीचा काळ जवळ आला आहे आणि कालावधी त्यांचा लक्षात घेतात असे शिक्षक की जे शिक्षक आणि मुख्याध्यापक 30 एप्रिल 2025 ते 30 एप्रिल 2026 या कालावधीत निवृत्त होत असल्याने सेवेची 24 वर्ष पूर्ण होत असल्याने अशा शिक्षक व मुख्याध्यापकांना नाव नोंदणी करणे आवश्यक आहे आणि 1 मे 2025 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत हे आपण सुविधा उपलब्ध करून दिली आहे। नाव नोंदणीची सुविधा ही 1 मे 2000 सकाळी 11 पासून उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसेच सर्वांसाठी ही सुविधा 6 मे 2025 पर्यंत सायंकाळी 6 वाजेपर्यंत सेवा उपलब्ध असणार आहे आणि असेच निवृत्ती शिक्षकांना जर बंपर पगार पाहिजे असेल आणि अंतिम मुदत वाढ मिळणार नाही आणि निवड आणि प्रशिक्षण वरिष्ठ श्रेणी आणि निवड श्रेणीचे प्रशिक्षण पूर्ण न केल्यामुळे शिक्षक आणि मुख्याध्यापकांना त्या श्रेणीचा लाभ मिळणार नाही करिता निवड श्रेणी आणि वरिष्ठ श्रेणीची नाव नोंदणी चारही गटातील शिक्षक मुख्याध्यापक संवर्गातील संबंधित न देण्याचे शिक्षणाधिकारी यांना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत सुचवण्यात आले आहे। निवड श्रेणी लागू झाल्यास वेतनात फार मोठा फरक होतो आणि त्यासाठी विशेष प्रशिक्षण आवश्यक असते। ते नसल्यास वेतन श्रेणी वाढ लागू होण्यास शिक्षक आणि मुख्याध्यापक अपात्र ठरतात। हे लक्षात ठेवून वंचित ठरणाऱ्या शिक्षकांना मुदत वाढ देण्यात आली आहे असे म्हटले जाते आणि करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन YouTube चॅनलने आपल्या माहितीसाठी हा व्हिडिओ व्हायरल केला आहे। आपण हे प्रशिक्षण पूर्ण केलं आणि वेतन त्रुटीबाबतचा अहवाल पूर्ण केला तर आपल्या पगारात बंपर वाढ होणार आहे। करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन YouTube चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे। धन्यवाद।